महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली असून यावर्षी परीक्षेसाठी 15,05,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. 18 मार्चपर्यंत परीक्षा असणार आहे. राज्यात कॉफीमुक्त अभियानांतर्गत शाळेतील परीक्षा पार पाडण्याचे धोरण परीक्षा मंडळाने घेतले आहे. 12वीच्या परीक्षेसाठी एकूण 10,550, कनिष्ठ महाविद्यालयामधून 8,10,348 विद्यार्थी, 6,94,652 विद्यार्थिनी आणि 37 तृतीयपंथींनी नोंद केली आहे. राज्यातील 3,373 मुख्य केंद्रावर परीक्षा होईल अशी माहिती राज्य मंडळाने पत्रकार परिषदेत दिली. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, विद्यार्थ्यांनी नियोजित वेळापूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्र हजर राहणे आवश्यक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात 10:30 वाजता तर दुपारच्या सत्रात 2:30 वाजता परीक्षा कक्षात उपस्थित राहावे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी यासाठी समुपदेशक नियुक्ती व हेल्पलाईन सुद्धा सुरू केली आहे. वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणामुळे प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेनंतर 12, 15 आणि 17 मार्च दरम्यान आउट ऑफ टर्नचे आयोजन. 12वीची पुरवणी परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेणार तर निकालही जुलैमध्येच जाहीर करणार. राज्य मंडळ स्तरावरील हेल्पलाईन 02025705271 आणि 02025705272 आहे. राज्यातील 9 विभागीय मंडळाच्या अंतर्गत या परीक्षा पार पडत आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व पंकज भोयर यांनी परीक्षार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.